आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते नीट समजून घेऊयात। एकनाथ शिंदेंचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांची सातारा जिल्ह्यातल्या सावरी गावामध्ये जमीन आहे। या जमिनीवर तेजयश नावाचं एक रिसॉर्ट आहे। हे रिसॉर्ट दरेगावचा सरपंच रणजित शिंदेला चालवण्यासाठी देण्यात आलं होतं। या रिसॉर्टच्या जवळील एका शेडवर पोलिसांनी धाड टाकली आणि 145 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त केलं। या ड्रग्ज प्रकरणी 3 आसामी तरुणांना अटक करण्यात आली आहे। या आरोपींना प्रकाश शिंदेंच्या रिसॉर्टमधूनच जेवण पुरवलं जात होतं असा अंधारेंचा आरोप आहे। कारवाईनंतर रणजित शिंदे फरार झाल्याचा अंधारेंचा दावा आहे। रिसॉर्ट उभारताना अनेक नियमांची पायमल्ली केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप आहे। एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले। माझा जागेशी काही संबंध नाही। उभाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत। केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत। एमडीचा साठा जिथे सापडला ती जमीन भोईन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे। तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही। पण या स्पष्टीकरणानं प्रकाश शिंदेंच्या अडचणी संपणार नाहीयेत, कारण अंधारेंनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि हे रिसॉर्ट प्रकाश शिंदेच चालवतात याचा व्हॉट्सअप पुरावा दाखवला। आता हे विशेष आहे, याला आपण क्लिक करून बघूया। व्हॉट्सअपला आपण क्लिक केलं। आता ऑनलाईन बुकिंग वर गेलो। मी जरा टॉपला क्लिक करते। दादा कॅमेरे झूम करा। नाव काय आलं बघा दादा, कॅमेरे झूम करा। प्रकाश शिंदे असं नाव येते याच्यावर, प्रकाश शिंदे। स्टील प्रकाश शिंदे इज ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी, स्टील प्रकाश शिंदे। तेजस रिसॉर्ट बाबत अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत आणि ऐन निवडणुकांच्या काळात त्यावर स्पष्टीकरण देणं शिवसेनेसाठी अवघड बाब बनली आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।